आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा जगद्गुरु जगदवंदनीय सकल संत कंठभूषण हृदय सम्राट चिन्मय स्वरूप असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुत्री जगद्गुरु तुकाराम महाराज पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर अधिक करून सकल संत महात्म्यांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ विठाला प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सगळ्यांच्या पाठातला किंबहुना बहुतेकांच्या पाठातला आणि बहुतेकांच्या परिचयाचा अतिशय सोप्या पद्धतीचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठाला अभंग तुकाराम महाराजांचा आहे सगळ्यांच्या पाठातला आहे आणि एक सांगू जगद्गुरु तुकोबारांच्या गाथेमध्ये जगद्गुरु तुकोबारांनी हा अभंग लिहिलेला आहे तसा जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबारांनी गाथा निर्माण केला कशा करता केला हो जगद्गुरु तुकोबारांनी गाथा निर्माण केला तसं बघितलं तर तुकोबारांनी जगद्गुरु ही पदवी प्राप्त झाली का प्राप्त झाली सांगायचं झालं तसं बघितलं तर या विश्वाच्या पाठीवरती 3 जगद्गुरु होऊन गेले कृष्ण वंदे जगद्गुरु 1 आद्यगुरु शंकराचार्य 2 आणि जगद्गुरु तुकोबार 3 या 3ही साधूंपैकी एका साधूचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे त्या साधूचं नाव आहे जगद्गुरु तुकोबारा विठाला तुकोबारा या मृत्यूलोकामध्ये आले आणि मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर महाराजांनी भक्तिशास्त्राचा सांगोपांग असा अभ्यास केला परिणाम महाराजांनी भक्तिशास्त्राचा अभ्यास केल्याच्या नंतर महाराजांची वाणी अभंग ठरलेली आहे आणि मग अभंग ठरल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारांनी तुमचा आणि माझा माथा सुधरावा या करता गाथा निर्माण केला विठाला तुकोबारांनी गाथा निर्माण केला म्हणून जगद्गुरु तुकोबारांना जगद्गुरु ही पदवी प्राप्त झाली विठाला कैलासवासी नामदेव श्रीधर मतकर यांचा आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि जे काही पाहुणे मंडळी आलेले आहे त्या दुःखामध्ये न राहता काहीतरी दुःखाचं विस्मरण व्हावं शोकाचं विस्मरण व्हावं याकरिता या परिवाराने विचार केला की हे काहीतरी भक्ती संग्रहामध्ये भक्तीमध्ये कीर्तनामध्ये दंग झाले पाहिजे याकरिता या परिवारानं आयोजित केलेली ही कीर्तनाची सेवा विठाला आणि या परिवारातील असणारे ज्यांच्याकडून मला ही सेवा प्राप्त झाली कैलासवासी नामदेव श्रीधर मतकर यांचे चिरंजीव असणारे आमचे श्री दादासाहेब नामदेव मतकर त्यांचाही फोन आला त्याचबरोबर जो काही नातेसंबंध आमचा असा आहे ज्यांना माहितीने त्यांच्याकरता सांगतो आमच्या ज्या काही भाऊजाई आहेत त्यांचे आजोबा आणि असणारे हे कैलासवासी नामदेव श्रीधर मतकर आमच्या वहिनींचे आजोबा आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या शब्दास मान देऊन आम्हाला इथपर्यंत यावं लागलं या दुःखामध्ये शोकामध्ये असणारे त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी आहेत गंगा भागीरथी हिराबाई नामदेव मतकर त्यांचे भाऊ आहेत श्री लक्ष्मण श्रीधर मतकर ज्ञानदेव श्रीधर मतकर आणि बहीण आहे लक्ष्मीबाई रेवणनाथ तिक्कल आणि मुली आहेत सुनंदा दत्तात्रय रोडगे अनिता ज्ञानेश्वर तागड शांताबाई महादेव दातीर सरिता सीताराम गवळी आणि वैशाली श्याम पाटोळे अशा 5 मुली आहेत एक मुलगा आहे आणि त्यांचे पुतणे असणारे कुमार सोनल कुमार गेनदास मतकर असा हा मतकर परिवार खऱ्या अर्थाने या मतकर परिवारावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि सर्व पाहुणे मंडळी दुःखामध्ये सहभागी झालात आमच्या समवेत आलेले आमचे चुलते आदरणीय संतराम पाटील काळे हे उपस्थित आहे सर्वच पाहुणे मंडळी सर्व परिचित सुपरिचित आहे प्रत्येकाचं नाम उल्लेख करणं शक्य अशा प्रकारचं नाही माझ्या समवेत आलेले आदरणीय श्री हरिभक्तीपरायण सुंदर ज्यांनी चाल गायली आधी असणारे आमचे
हनुमानजी महाराज आसपळे यांनी पुढं गायली आणि ज्यांनी पाठीमागं साथ केली ते असणारे आमचे परम आदरणीय गणेशजी महाराज कर्डिले, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. गोड मृदंगाची साथ करण्याकरता उपस्थित आहे आमचे निलेश महाराज कडू पाटील महाराजही उपस्थित, त्यांना त्यांच्याही चरणावरती विनम्र अभिवादन, त्यांनाही टाळ्या वाजवा. आमच्या आदरणीय ज्यांचा फोन मला आला आमचे शिंदे महाराज, कोणते शिंदे महाराज आदरणीय तेही उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे पाचेगावकर भजनी मंडळी सुंदर विनेकरी आहेत, सुंदर साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, खिर्डीकर भजनी मंडळी त्यांच्याही चरणावरती विनम्र अभिवादन. सुंदर साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, सुंदर आवाज जे तुमच्यापर्यंत पोहोचवतात, आमचे दळे भाऊ दळे मंडप, हा जगदीश भाऊ दळे, सुंदर साऊंड सिस्टीम दादांची आहे, सुंदर यूट्यूब चॅनलही त्यांचं आहे. आणि जे काही बघत असतील कीर्तन वगैरे नक्कीच त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबवा. आणि याचा परिणाम असा होतो की जे काही ते कीर्तन युट्यूबला टाकतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत असतात. या अनुषंगानं दळे मंडप या चॅनलला सबस्क्राईब करा. विठ्ठला विठ्ठला. सुंदर हार्मोनियम वादक आहे, त्यांनाही धन्यवाद आहे. बहुश्रुत माता मावल्या आहेत, बरेचसे पुरुष मंडळी, सगळ्यांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या पदापदाच्या चिंतनाला प्राप्त होतो. विठ्ठला आज बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्रित आलो. बऱ्याचदा प्रश्न उपस्थित होतो आमच्या समोर, बाबा कशाला करायचा हा सोहळा, कशाला करायचा हा उत्सव, का करायचा हा सोहळा. बरेच जण प्रश्न विचारतात आम्हाला, महाराज हा खटाटोप करायचा कशासाठी, एवढे टाळकरी बोलवायचे, महाराज मंडळी बोलवायचे, सुंदर मंडप द्यायचा, साऊंड सिस्टीम लावायची, पाहुण्यांना त्रास द्यायचा, पाण्या पावसाचे दिवस आहेत, कापस भिजलेले आहेत, तरी सुद्धा पाहुण्यांना त्रास द्यायचा, कशाला करायचं सांगितलं, कुणी खटाटोप करायचं सांगितलं तुम्हाला. सहज लोक म्हणतात का करायचं पुण्यस्मरण. हे सांगतो तुम्हाला ऐका. मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर इथं राहण्याकरता तर कुणी आलेलं नाहीये. तुम्ही जन्माला आलात, मीही जन्माला आलेलो आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित. त्याची वाट पाहे काळा, त्याची वाट पाहे काळा. जे बाळ जन्माला आलेलं आहे त्याची वाट कोण पाहत, पाहुणे रावळे नाही, काळ वाट पाहतो. मला जन्माला आलेला मनुष्य कुणी तिथं राहण्याकरता आलेलं नाही. भगवान, मी हे सांगत होतो की भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, अरे ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू होणार आहे, आणि ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा जन्म सुद्धा निश्चित झालेला असणार आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुसऱ्या गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायातील 27व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात की जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यच तस्मात् परिहारी अर्थे न त्वं शोची तू मरहसी. विठ्ठला विठ्ठला. आणि त्या श्लोकाच्याच खाली एक ओवी दिली ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबाराय म्हणतात, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबाराय म्हणतात, हे माणसाचं आयुष्य हे घड्याळाच्या काट्यासारखं असतं. हे माणसाचं आयुष्य आहे. घड्याळाला काटे किती असतात हो दादा? 3 काटे असतात. बरं झालं तुम्ही सांगितलं. मी परवा विचारलं घड्याळाला काटे किती असतात, ते म्हटले 12. घड्याळाला काटे किती असतात? 3 काटे असतात. त्यांचे नाव सांगता येईल का? 1 नंबर सेकंद काटा, 2 नंबर मिनिट काटा, 3 नंबर आहे तो म्हणजे तास काटा. मला सांगा सगळ्यात जास्त स्पीडने फिरणारा काटा कोणता आहे हो? सेकंद काटा. त्याच्यापेक्षा कमी स्पीडने फिरणारा काटा कोणता हो? मिनिट काटा. त्याही पेक्षा कमी स्पीडने फिरणारा काटा तास काटा. असं माणसाचं आयुष्य दादा.
कुणाचं आयुष्य सेकंद काट्याच्या पद्धतीनं फिरतं. घडी घडी काळ वाटयाची पाय, घडी घडी काळ वाटयाची पाय, घडी घडी काळ वाटयाची पाय, घडी 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 काळ वाटयाची पाय, घडी घडी काळ वाटयाची पाय, घडी घडी काळ घडी घडी काळ वाटयाची पाय. जुनी किती आहे अवकाश, जुनी किती आहे अवकाश, घरी मुखी गाता हरपणी अजून किती आहे अजून किती आहे अवकाश, हरिमुखी गाता हरपणी हरिमुखी गाता हरपणी. घडी घडी काळ वाटयाची पाय, अजून किती आहे अवकाश. मरण चुकत नाही दादा. घड्याळाची उपमा माणसाला ज्ञानोबाराने आयुष्याला दिलेली आहे. महाराज म्हणतात माणसाचं आयुष्य घड्याळाच्या काट्यासारखं असतं. कुणाचं आयुष्य सेकंद काट्याच्या पद्धतीनं फिरतं, कुणाचं आयुष्य मिनिट काट्याच्या पद्धतीनं फिरतं, तर कुणाचं आयुष्य तास काट्याच्या पद्धतीनं फिरत असतं. पण काटा मात्र 12वर येतो की नाही हो? काटा 12वर येतो म्हणजे मरण प्रत्येकाचं आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये ते एक खेळ खेळला जायचा निलेश महाराज. खो खो नावाचा खेळ होता, पूर्वीच्या काळात खेळला जायचा. आता त्या ऑनलाईन सारखे गेम्स आले मोबाईलच्या माध्यमातून. आता ऑनलाईन रमी सर्कल सारखे गेम्स खेळतात लोक महाराज. ते मॅच लावतात. ते आता मैदानी खेळ राहिलेच नाही. तो काळ निघून गेला. पूर्वीच्या काळात तो खो खो खेळला जायचा. त्या खो खो खेळत असताना ज्याला खो दिला त्याला उठावं लागत होतं. उठावं लागत होतं की नाही बाबा? उठावं लागत होतं. आणि जर ज्याला खो दिला आणि तो जर उठला नाही तर काय व्हायचं? तो बाद व्हायचा. तो बाद व्हायचा. तसं भगवान परमात्मे जर आपल्याला खो दिला ना तर उठावंच लागतं. नाही म्हणून जमत नाही. विठाला तुम्ही कितीही विनंती करा देवाला, देवा मला यायला जमणार नाही, देव तुम्हाला घेऊन जातो. देवाला तुम्ही सांगितलं देवा अहो ते 5 वर्ष फक्त थांबा, माझ्या मुलीचं लग्न राहिलेलं आहे, मग मला घेऊन जा, तरी देव तुम्हाला थांबत नाही. कुणासाठी थांबलेला नाहीये. येथे नाही उरो आले अवतार, 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 येथे नाही उरो आले अवतार. येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. आतापर्यंत कितीतरी आले, कितीतरी गेले, पण राहण्याकरता कोणी आलेलं नाहीये. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना नेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला.
प्रत्येकाला मरावं लागतं, राहण्याकरता कोणी इथं आलेलं नाहीये. मग महाराज सांगतात जन्माला आलेला मनुष्य प्रत्येक जण मरतो बघा, पण मेल्यानंतर काही कार्य आहे का हो त्याचं? आहे ना. जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा काही विधी सांगितलेला आहे, शास्त्राने सांगितले. कोणते कोणते ऐका, सांगतो तुम्हाला. जेव्हा माणूस आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो, तुम्ही हिंदू आहात ना महिला मंडळ? बोला गाड्या, तुम्ही हिंदू आहात ना? जो हिंदू आहे त्याच्याकरता शास्त्राने काही नियम घालून दिलेले आहेत. जो हिंदू आहे त्याच्याकरता नियम आहेत. शास्त्र सांगतं जो हिंदू म्हणून जन्माला आला त्याला काही नियम आहेत, चौकटी आहेत. म्हटले काय नियम आहे? जेव्हा आईच्या गर्भामध्ये आपण प्रवेश करतो तेव्हापासून आपल्यावरती 16 प्रकारचे संस्कार केले जातात दादा. पहिला संस्कार सांगितला तो म्हणजे गर्भधारणेचा, आणि सगळ्यात शेवटचा संस्कार सांगितला 16वा संस्कार, तो म्हणजे अंत्येष्टी संस्कार. त्या अंत्येष्टी संस्कारा अंतर्गत 5 विधी सांगितलेले आहेत महत्वाचे. किती? 5 विधी सांगितलेले आहेत. 1 नंबर शवदहनाचा विधी, 2 नंबर अस्थिमिलनाचा विधी, 3 नंबर पिंडदानाचा विधी, 4 नंबर ब्रह्मश्राद्धाचा विधी आणि 5 नंबर अन्नदानाचा विधी. विठ्ठल पहिला विधी सांगितला शवदहनाचा. शव म्हणजे प्रेत, दहन म्हणजे जाळणे. शरीर जाळण्याचा विधी ज्याला म्हणतात त्याला शवदहनाचा विधी म्हणतात. हा 3.5 हाताचा नरदेह आहे, 9 छिद्राचं शरीर आहे, आणि या 9 छिद्राच्या शरीरामधून ज्या वेळेस वायुरूपी प्राण निघून जातो, खाली काय राहतो? मढ राहतं की नाही? मढ, त्याला प्रेत म्हणतो आपण. मग शास्त्र सांगतं जे काही प्रेत आहे, जे काही मढ आहे त्याला सजवलं पाहिजे, वाजत गाजत त्याला नेहलं पाहिजे. कुठं? स्मशानभूमीपर्यंत त्याला वाजत गाजत न्यावं. तिथं नेल्याच्या नंतर मग त्याला सरणावरती ठेवावं. सरणावरती ठेवल्याच्या नंतर त्याला मुख अग्नी दिला जातो, त्याला शवदहनाचा विधी असं म्हणतात. 2 नंबरचा विधी आहे मनुष्य गेल्याच्या नंतर अगदी 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी हा विधी केला जातो. आमच्या इकडे त्याला राख सावडण्याचा विधी म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात पुरुष मंडळ? तुम्ही आम्ही एकच आहे. पण आमच्या इकडे महाराज मेल्यावरती माणसं जाळतात बुवा, आपलं सारखंच आहे ना. 3ऱ्या दिवशी जो विधी केला जातो महाराज, अस्थि मिलनाचा विधी त्याला म्हणतात. आपल्या भाषेत त्याला राख सावडण्याचा विधी म्हणतात, बरोबर आहे. मग शास्त्र त्याला अस्थि मिलन हा शब्द प्रयोग करतं. 3 नंबरचा विधी आहे मनुष्य गेल्याच्या नंतर अगदी 10 दिवसांनी तो विधी केला जातो. 10व्या दिवशी त्याला आमच्या इकडं म्हणजे आपल्याच इकडं आहे की नाही आता, बरोबर ना? काय म्हणतात त्याला? दशक्रिया विधी, बरोबर. म्हणजे पिंडदानाचा विधी. त्या दिवशी पिंडदान केल्या जातो, त्या दिवशी पिंडदान करावं. 4 नंबरचा विधी आहे तो म्हणजे मनुष्य गेल्याच्या नंतर अगदी 1 वर्षानंतर त्याच तिथीला त्याच मिथीला जो विधी केला जातो त्याला काय म्हणतात? त्यालाच पुण्यस्मरणाचा विधी म्हणतात, त्यालाच ब्रह्मश्राद्धाचा विधी म्हणतात, त्यालाच वर्षश्राद्धाचा विधी असं म्हणतात. जो आज आपण इथं बाबांचं करत आहोत खऱ्या अर्थानं तो आहे तो म्हणजे पुण्यस्मरणाचा विधी. 5 नंबरचा विधी आहे तो म्हणजे अन्नदानाचा. त्या पित्राच्या नावानं 1 वर्षाच्या नंतर म्हणा, मध्यंतरी पितृपक्षामध्ये म्हणा, किंवा दशक्रियाला जो अन्नदान करतो 13व्याला अन्नदान करतो, तो अन्नदानाचा विधी, त्याला अन्नदानाचा विधी असं म्हणतात. हे सगळे विधी आपण जर पार पाडले तर नक्कीच पित्र तुम्हाला आशीर्वाद देतात महाराज, दोष देत नाही. विठ्ठल, तुमच्या कुळाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल एकमेव उपाय असा आहे ते म्हणजे पितरांची सेवा. म्हणजे हे जे काही विधी आहेत ते व्यवस्थित पार पाडायचे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. तुमची जी काही इच्छा असेल त्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद माझ्या पितरांमध्ये आहे, म्हणून पितरांची सेवा करा. आज या परिवारानं आज पितराचं जे काही पुण्यस्मरण आहे ते केलेलं आहे. मी निश्चितच या पितराला असणाऱ्या मुलांना मुलींना बंधूंना भगिनींना असणाऱ्या त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी आहेत त्यांनाही धन्यवाद देतो की तुम्ही त्यांचं पुण्यस्मरणेचं करत आहात. आता बऱ्याचदा एज्युकेटेड मंडळी म्हणतात कशाला करायचा विधी, सुशिक्षित ज्याला म्हणतो आपण, एज्युकेटेड मंडळी म्हणतात का करायचा खटाटोप, कशाला करायचा हा सोहळा, नाही करत काही मुलं. पण जेव्हा घरामध्ये आडी अडचणी येतात, जेव्हा घरामध्ये दुःख येतं, दारिद्र्य येतं, मग घरामध्ये पैसा टिकत नसेल,
मग आम्ही सहज ब्राह्मण देवतेकडे जातो आणि ब्राह्मण देवतेला विचारतो, ब्राह्मण देवता घरामध्ये सुख नाही, घरामध्ये कायम दुःख आहे, हो काय झालं असेल बघता का जरा. मग ब्राह्मण काका काय सांगतात, तुम्हाला काय आहे, पितृदोष आहे, तुम्हाला पितृदोष आहे. मग जा नाशिकला, जा त्र्यंबकेश्वरला, जा काशीला, जा गयेला, तुम्हाला पिंडदान करावं लागेल. जेव्हा तुम्ही पिंडदान कराल तेव्हा पितृ महाराज सुखी होतील. विठाला विठाला. अगोदरच आपल्याला असं वाटत असेल की आम्हाला पितृदोष होऊ नये, तर याच्याकरता अगोदर काय करा, पिंडदान करा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याणा इच्छिती तया कुळा. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर मरण प्रत्येकाला आहे दादा, मरण प्रत्येकाला आहे. पण जे काही हिंदू धर्माने नियम घालून दिलेले आहेत, शास्त्राने नियम घालून दिले आहेत, त्या शास्त्राचं त्या नियमांचं पालन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. पिंडदान केलं माझ्या सीता मातेनं. कुणाचं केलं, दशरथ राजाचं पिंडदान सीता मातेनं केलं. मग दशरथ राजाचं म्हणजे आपल्या सासऱ्याचं पिंडदान सीता मातेनं जर केलं असेल तर आपल्या सासऱ्याचं पिंडदान करायला आपल्याला काय हरकत आहे सांगा. तुम्ही म्हणाल महाराज कधी घडलं, केव्हा घडलं, सांगतो तुम्हाला. चला रामायणामध्ये गेल्याच्या नंतर लक्षात येईल तुम्हाला, ज्यावेळेस राम प्रभू वनवासात होते, वनवासामध्ये असताना राम प्रभूंना निरोप गेला, आपले वडील गेलेले आहे. जेव्हा भरत महाराज त्यांच्या भेटी करता गेले आणि भरताने निरोप दिला, आपले बाबा गेलेले आहेत. मग बाबा गेल्याच्या नंतर त्यांना विचार केला, आपण पिंडदान केलं पाहिजे. वडील गेल्याच्या नंतर पिंडदान करावं लागतं. पण राम प्रभूने विचार केला, जर पिंडदान करायचं असेल तर आपल्याला ब्राह्मण देवतेकडे जावं लागेल. पण आता आपण वनवासात आहे, पिंडदान करायचं कसं. पण योगायोगानं गया क्षेत्रामध्ये रामप्रभू होते, फाल्गुन नदी वाहत होती, गोमाता चरत होती, वडाचं झाड उभं होतं. त्याने विचार केला, रामाने विचार केला कुणाकडे जावं. म्हणून राम प्रभू ब्राह्मण देवतेकडे गेले. ब्राह्मण देवतेला विचारलं, ब्राह्मण देवता आम्हाला पिंडदान करायचं आहे, काय करावं लागेल सांगा. ब्राह्मण देवतेने सांगितलं, हे बघा स्वामी, तुम्हाला जर पिंडदान करायचं असेल तर महत्वाच्या काही 4 गोष्टी सांगतो, तेवढ्या वस्तू तुम्ही घेऊन या, मग आपण पिंडदान करू. म्हटले सांगा. 1 नंबर गाईचं गोमूत्र घेऊन या, वडाच्या झाडाची पानं, गव्हाच्या पिठाची कणिक आणि काळे तीळ, या वस्तू तुम्ही घेऊन या, आपण पिंडदान करू. या वस्तू आणल्या की पिंडदान करता येईल. रामप्रभू म्हटले, अहो आम्ही वनवासात आहे, आम्ही काय घरी थोडेच आहे, या वस्तू आणायच्या कुठून. नाही म्हटले, शेजारच्या गावात जा, तिथून तुम्हाला वस्तू आणता येईल. राम प्रभू शेजारच्या गावात गेले वस्तू आणण्याकरता. गेल्यानंतर सीतामातेला सांगितलं, तू आमच्या समवेत येऊ नको. सीतामातेला तिथं बसून ठेवलं. मग सीतामाता फाल्गुन नदीच्या कडेला बसल्या. काय कार्य करावं म्हणून त्या वाळूचा पिंड बनवत बसल्या. वाळूचा पिंड बनवत असताना तेवढ्यामध्ये माझ्या सीतामातेला आवाज आला, ए सीते, तुला जर वाटत असेल मी मोक्षाला जावं, माझ्या हातामध्ये पिंड ठेव. सीतामातेने इकडं तिकडं पाहिलं, कुणी काही दिसलेलं नाहीये, पण आवाज तर आला. मात्र आवाज आला कुठून. पुन्हा सीतामातेनं तिचं काम चालू ठेवलं. पुन्हा तिला आवाज आला, सीते, तुला जर वाटत असेल मी मोक्षाला जावं तर माझ्या हातामध्ये पिंड ठेव. सीतामातेनं पाठीमागं वळून पाहिलं. त्या नदीच्या पात्रामधून एक हात बाहेर येत होता. त्यातून आवाज आला, सीते, तुला जर वाटत असेल मी मोक्षाला जावं तर माझ्या हातामध्ये पिंड ठेव. सीतामातेने विचार केला, हात माझ्या सासऱ्यांचा आहे, हात तर माझ्या मामजींचा आहे. पण मामजींना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं, त्यांचा आवाज आला कसा. पण दशरथ राजा काय ऐकायला तयार नाही. सीते, तुला पिंडदान करण्याकरता इथं बोलवलेलं आहे, तू पिंडदान कर. मामजी, मी पिंडदान करायला तयार आहे, पण ब्राह्मण देवतेने सांगितलेलं आहे, महत्वाच्या 4 वस्तू असल्याशिवाय पिंडदान करता येत नाही. स्वामी शेजारच्या गावात गेलेले आहेत, येतील थोड्या वेळामध्ये, ते आले की आम्ही पिंडदान करू. दशरथ राजा म्हटले, तेवढा वेळ माझ्याकडे नाहीये, तू आता काय करतेस. म्हटले, वाळूचं पिंड बनवते. म्हटले, वाळूचं काय, मातीचं पिंड घे, माझ्या हातामध्ये ठेव. सीता मातेनं तो पिंड घेतला, मागचा पुढचा विचार केला नाही, दशरथ राजाच्या हातावरती ठेवला. महाराज, मी पदार्थ सांगत ते तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात, पिंड पदावारी, 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 दिला आमोली गरी, दिला
करी माझे झाले गयावर्जन फिटले पित्रांचे ऋण. पित्रांच्या ऋणामधून जर उतराय व्हायचं असेल एकमेव पर्याय तो म्हणजे पिंडदान आहे. सीतामातेनं पिंडदान केलं तेवढ्यात राम प्रभू आले. रामाने विचारलं चल सीते मी वस्तू घेऊन आलो आपल्याला पिंडदान करायचंय. सीतामाता म्हटली स्वामी मी पिंडदान केलेलं आहे. काय मी पिंडदान केलेलं आहे. स्वामी म्हणतात अगं सीते ब्राह्मण देवतेने सांगितलेलं आहे महत्वाच्या 4 वस्तू असल्याशिवाय पिंडदान करता येत नाही. तू काय म्हणतेस पिंडदान केलं नाही स्वामी मी खरोखर पिंडदान केलेलं आहे. अगं सीते पिंडदान जर केलं असेल तर काहीतरी पुरावा तुझ्याकडं असला पाहिजे. एखादं कार्य आपण केलं तर त्याचा पुरावा आपल्याकडे राहतो महाराज. काही असू द्या. सकाळी आपण कीर्तनाला गेलो. आता आमच्या घरच्यांनी जर विचारलं आम्हाला सकाळी कुठे गेले होते मग आम्हाला सांगावं लागतं आम्ही कीर्तनाला गेलो होतो. आणि जर नाहीच विश्वास बसला तर काय मला दाखवा बरं फोटो. मग आपल्याला सहज फोटो दाखवावे लागतात. मी सहज एखाद्याला ऑनलाईन पैसे पाठवले. निलेश महाराजांना ऑनलाईन 10,000 रुपये पाठवले. निलेश महाराजांना म्हटलं मला तुम्ही कॅश स्वरूपामध्ये द्या. तर ते काय म्हणतील पैसे पाठवले पण त्याचा पुरावा काय. मग मी सहज सांगतो हे बघा माझ्याकडे काय आहे तुमचा स्क्रीनशॉट आहे काहीतरी पुरावा आहे. म्हणजे तुम्ही जे कार्य केलं त्याचा पुरावा तुमच्याकडे असतो. मग सीता माता मध्ये काहो स्वामी रामप्रभू माता सीते तू पिंडदान जर केलं असेल तर पुरावा तुझ्याकडे असला पाहिजे ना. काय पुरावा आहे. सीता माता म्हणत मी पुरावा सांगते. ज्यावेळेस मी पिंडदान केलं त्यावेळेस इथं सीता माता गोमाता चरत होती. वडाचं झाड उभा होतं. फाल्गू नदी वाहत होती. ब्राह्मण देवता बसलेली होती. इथं कुणालाही विचारा मी पिंडदान केलं की नाही. राम प्रभूने पहिला प्रश्न ब्राह्मण देवतेला विचारला. ब्राह्मण देवतेला विचारलं ब्राह्मण देवता सीता मातेनं पिंडदान केलं का. ब्राह्मण देवता म्हटले मी काय मंत्र म्हणलो नाही. माझ्याकडे काय दक्षिणा आली नाही. ज्या अर्थी मी मंत्र म्हणलो नाही त्या दक्षिणा आली नाही त्या अर्थी सीता मातेने पिंडदान केलं का. शिंदे महाराज नाही केलं पिंडदानच केलं नाही म्हटले. बर सीता मातेला थोडासा क्रोध आला. सीता माता म्हटले जाऊ द्या ब्राह्मण देवता नाही म्हणत असेल पण एक काम करा तुम्ही फाल्गू नदीला विचारा मी पिंडदान केलं की नाही. राम प्रभू फाल्गू नदीकडे गेले. नदी मातेला विचारलं नदी माता सीता मातेनं पिंडदान केलं का. आता नदी माता म्हणते ब्राह्मण देवता नाही म्हणतात आपण कस काय हा म्हणावं. नदी माता खोटं बोलली. नदी माता म्हटली नाही सीता मातेनं पिंडदान केलं नाही. रामप्रभू म्हटले कागद सीते किती खोटं बोलशील तू. आता नदी सुद्धा म्हणते तू पिंडदान केलं नाही. त्यावेळेस सीता मातेने त्या नदीला शाप दिला. ऐक कितीही पूर आला तरी वाळूच्या वरून पाणी जाणार नाही आणि हातात जर पाणी घेतलं तर 5 मिनिटाच्या आत किडे तयार होते. गया क्षेत्रामध्ये तुम्ही जर गेला तर फाल्गू नदी तुम्हाला बघायला भेटेल. बघा त्या सीता मातेने नदीला शाप दिलेला आहे. रामप्रभू म्हटले कागद सीते काही पुरावा तुझ्याकडे दिसत नाही. काय पुरावा आहे सांग. जाऊ द्या स्वामी सीता माता म्हणते जाऊ द्या स्वामी ब्राह्मण देवता नाही म्हणत असेल फाल्गू नदी नाही म्हणत असेल गोमाता नाही. आता गोमातेला विचारा मी पिंडदान केलं की नाही. रामप्रभू पुन्हा गोमातेकडे गेले. गोमातेला विचारलं सीता मातेनं पिंडदान केलं का. आता गोमाता म्हणते ब्राह्मण देवता नाही म्हणते फाल्गू नदी नाही म्हणते आपण कस का हा म्हणायचं. प्रश्न पडला. पण गोमाता म्हटली नाही आपण खोटं बोलायचं नाही. पण आता खोटं बोलवत ही जगाची आई जगाचे बाप आहे ते काय शाप देईल सांगता येत नाही. यांच्या कुठं नदी लागतात. मग त्यावेळेस सीता गोमाता मुखाकडून खोटं बोलली आणि पाठीमागून शेपटी हलून होकार दिला. पाठीमागून गोमाता खरं बोलली. मग सीता मातेनं त्या गोमातेला शाप दिला. मुखाकडून खोटं बोललीस ना मुखाकडून विष्ठा खाशील. पाठीमागून खरं बोललीस ना पाठीमागून पवित्र राशील. म्हणून गोमाता पवित्र कुठून येऊ. बोला गाड्या तुम्ही झोपले काय गाड्या. हा पाठीमागून गोमाता पवित्र आहे. म्हणून तर गोमातेचं दर्शन घेत असताना कुठून घेतलं पाहिजे पाठीमागूनच घेतलं पाहिजे. म्हणून गाईचं गोमूत्र आपण घरामध्ये पवित्रता येण्याकरता वापरत असतो. पिंडदानाकरता गाईचं गोमूत्र वापरतो की नाही. त्या सीता मातेनं गाईला शाप दिलेला आहे. मुखाकडून विष्ठा खाशील पाठीमागून पवित्र राशील. रामाने विचार केला कागद सीते किती वेळ पुरावा कधी पुरावा देणार आहेस तू. पिंडदान केलंय ना आता 12 वाजता तरी अजून तुझा पुरावा भेटत नाही. काय पुरावा तुझ्याकडे सांग. सीता माता सांगू लागली हे बघा माझ्याकडे पुरावा आहे. वडाच्या झाडाला तुम्ही विचारा मी पिंडदान केलं की नाही. रामप्रभू वडाकडे गेले. वडाच्या झाडाला विचारलं वड देवता सीता मातेनं पिंडदान केलं का. वडानं विचार केला
आता हे सगळे खोटं बोलतात, आपण का खोटं बोलायचं? देवानं चांगलं तोंड दिलंय आपल्याला. कशा करता दिलंय? साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. ए मधुरावानी ओठी, मधुरावानी तू का म्हणी वाव पोटी, मधुरावानी मधुर बोलण्याकरता देवानं हे सुंदर वाणी दिलेली आहे, तोंड दिलेलं आहे. मग आपण का खोटं बोलावं? सत्य बोलण्याकरता तोंड दिलेलं आहे. पण वडाच्या झाडाने विचार केला, आपण खोटं बोलायचं नाही. रामानं विचारलं, वड देवता सीता मातेनं पिंडदान केलं का? वडानं मागचा पुढचा विचार केला नाही. वडाने होकारार्थी मान हलवली, सांगितलं हो सीता मातेनं पिंडदान केलं. म्हणून सीता मातेनं त्या वडाच्या झाडाला आशीर्वाद दिला. दिला की नाही? काय आशीर्वाद दिला? सगळ्याला मरण येईल, वडाला मरण येणार नाही. वडाला मरण आहे का? वडाला मरण नाही महाराज. वडाच्या पारंब्या खाली लोंबतात, हे त्याचं उत्तर आहे. वडाच्या पारंब्या खाली लोंबतात, त्याचा पुन्हा वृक्ष तयार होतो, त्याचा खोड, त्याचा वृक्ष तयार होतो. त्या साकुरीला जात असताना मध्ये म्हैसगाव लागतं म्हणे, ओढ आहे तिथं. किती एकरचा आहे म्हणे तो? हो, 1 एकरचा राऊंड आहे, 1 एकराचा ओढ आहे तिथं. संपूर्ण गावचा बाजार भरतो त्याच्या खाली. महाराज त्या वडाला सीता मातेनं आशीर्वाद दिला, सगळ्याला मरण येईल, वडाला मरण येणार नाही. म्हणून तर माझ्या माता मावल्या त्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारतात. वा मारतात की नाही? कधी कोण म्हणलं बैल पोळायला? बैल पोळायला नाही, कधी? वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला माझ्या माता मावल्या प्रदक्षिणा घालतात. का घालतात होत्या? जन्मोजन्मी हाच पती मला भेटावा याकरता माझ्या माता मावल्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारतात. जसं वडा, ए वडा, जसं तुला मरण नाही ना, तसं माझ्या पतीला सुद्धा मरण येऊ देऊ नको देवा, याच्याकरता माझ्या माता मावल्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारतात. किती मारतात होत्या? तुमची नाही का? बोला. 5 तिकडे पटे, मग 7, कुणी 11 म्हणते. जाऊ त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे तो, ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, त्याच्यात आपल्याला हस्तक्षेप करायचं नाहीये. कुणी 5 मारतं, कुणी 7 मारतं, कुणी 11 मारतं. हनुमान महाराज ज्याचा पती चांगला असेल, ते 11 मारत असतील, आणि ज्याचा पती ज्यांना प्यायला पैसे मागतो बा, मग ते आपले 5 मारून मोकळे होत असतील. विठ्ठल विठ्ठल. पण मला सांगायचं मुद्दा एकच आहे की त्या वडाच्या झाडाला माझ्या माता मावल्या प्रदक्षिणा घालतात. का? वडा, जसं तुला मरण नाही तसं माझ्या पतीला मरण येऊ देऊ नको. सीता मातेनं पिंडदान केलेलं आहे, पुरावा दिला वडाच्या झाडानं, म्हणून वड देवता पवित्र आहे. सीता मातेला कुणाचं पिंडदान केलं? सासऱ्याचं पिंडदान केलं. म्हणजे जगाच्या बापाचं पिंडदान सीता मातेनं केलं. मग आपल्या बापाचं पिंडदान करायला आपल्याला काय हरकत आहे? विठ्ठल. राजा रावण होता, राजा रावण, रावणाला मारावं लागलं. पण रावणालाही मारावं लागलं, रावणाचंही पिंडदान झालं महाराज. झालं की नाही? हो, रावणाचं पिंडदान केलं महाराज. बिभीषणानं, रावणाच्या भावानं पिंडदान केलं. रावणाला मारावं लागलं. एवढी इस्टेट होती, संपत्ती होती, काय त्याला घेऊन जाता आली नाही. तुकोबाराय संपत्तीचं वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात, कोटी घरे जेथे, काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एवढी श्रीमंती रावणाची होती, तरी सुद्धा रावणाला मारावं लागलं बुवा. पण रावणाचंही पिंडदान केलं. आपण काय चीज आहे, आपल्यालाही मारावं लागतं. पण ज्या आई वडिलांनी आपल्यावरती कृपा केली, ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्माला घातलं, ते आई वडील जर चांगले असतील तर निश्चित पोरं सुद्धा चांगलेच घडतात. म्हणून जन्माला आल्याच्या नंतर मरण प्रत्येकाला आहे. पण या आई बापाला विनंती आहे माझी, तुम्हाला आपल्या पोरांवरती संस्कार करा, पोरांना घडवा महाराज. मुलांना शिकवू नका या मताचा मी अजिबात नाहीये. लक्ष देऊन ऐका, पाया पडून सांगतो. मुलांना शिकवू नका या मताचा मी अजिबात नाहीये. मुलांना शिकवा, मुलांना घडवा, मुलांना ज्ञानी बनवा. पण उद्या उठून तुम्हाला अज्ञानी समजतील एवढे ज्ञानी बनू नका. मुलांना लायक बनवा, पण उद्या उठून तुम्हाला नालायक समजतील एवढे लायक बनवू नका. मुलांना शिकवा, तुम्ही एज्युकेटेड बनवा. मुलाला वकील बनवा, डॉक्टर बनवा, MPSC UPSC परीक्षा देऊ द्या, त्याला शिक्षण करू द्या.
अहो आम्ही शिकलो नाही असं नाही, आमची मुलं शिकलेत, आमचे कीर्तनकार मंडळी शिकलेले आहेत, एडव्होकेट कीर्तनकार, कलेक्टर कीर्तनकार आहेत. अहो मी M.Com केलंय, आमचे आता महाराज जे संगीत विशारद आहेत, MA संस्कृत यांचं आहे, या सगळ्या गोष्टी यांच्याकडे आहेत. मग आम्ही शिकू नका या मतात आम्ही अजिबात नाही सांगत नाही, आम्ही शिकू नका आम्ही अजिबात म्हणणार नाही, पण त्याबरोबर पोरांना आध्यात्मिक शिक्षण द्या. तुम्ही गेल्याच्या नंतर पोरांना सांगा आम्ही गेल्याच्या नंतर आमचंही पिंडदान करा म्हणावं. आणि सगळ्यात जास्त जर चांगला विचार करणारे आपल्या पोरांबद्दल चांगले विचार करणारं कोण असेल तर ते म्हणजे आई वडीलच आहेत. आणि मग आई वडील तुकोबाराय म्हणतात, ज्यांचे आई वडील पोरांना चांगलं शिकवतात, कीर्तनामध्ये बस म्हणून सांगतात, कीर्तनामध्ये टाळ घ्या असं सांगतात, आम्ही गेल्याच्या नंतर आमचं पिंडदान करा असं जे आई वडील मुलांना सांगतात, म्हणजे अर्थातच जे आई वडील मुलाच्या हिताचा विचार करतात त्या आई वडिलांना जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये धन्यवाद. आपुलिया जय हो आपुलिया हिता जो जगत आपुलिया हिता जो आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. तुकोबाराय त्या आईवडिलांना धन्यता देतात. कोणत्या आईवडिलांना? जे आई वडील मुलाच्या हिताचा विचार करतात. आणि शक्यतो 100% आई वडील मुलाच्या हिताचाच विचार करतात, अहिताचा विचार करत नाही. विठाला विठाला मला सांगा, माझ्या समोर प्रत्येक बापाला असं वाटत असेल, माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक बापाला असं वाटत असेल माझा मुलगा शिकावा, माझा मुलगा घडावा. बऱ्याचदा तर आमच्या मंडळींचं गायन ऐकून बऱ्याच लोकांना असंही वाटतं
आमचा पोरगा असाच निघावा गाणारा. वाटतो साहेब, एखाद्याला वाटतं आमचा मुलगा असाच निघावा गाणारा, पण नावीलाजाने तो निघतो पिणारा. निघतो महाराज. म्हणजे मातेचा संकल्प व्हावा राजविंडा, परी कपाळीचा धोंडा उभा टाकी. प्रत्येकाला वाटतं महाराज आमचा मुलगा चांगला निघावा, पण आईवडिलांचे संस्कार जर चांगले असतील निश्चितच पोरं चांगले घडतात महाराज. आणि आई वडीलच हिताचा विचार करतात. गावातल्या लोकांना नाही घेणं तुमचं, नाही कोणी तुमचं चांगलं म्हणणार तुम्हाला. तुमच्या आई वडिलांचा विचार करा. नाही काही करता आलं तरी चालेल, नाही कुणासाठी काही करता आलं तरी चालेल, पण जन्माला आल्याच्या नंतर आई वडिलांकरता काहीतरी करावं. आई वडिलांच्या जीवनामध्ये तुम्हीच एक पात्र आहात जे तुमच्या हिताचा विचार करतात, तुमचंच कल्याण व्हावं याचा विचार करतात. आज या परिवारातून बाप निघून गेला, कैलासवासी नामदेव भाऊ निघून गेले आपल्यातून. खरं तर त्यांच्या पाठीमागं त्यांचा एक मुलगा आहे, आदरणीय आमचे दादासाहेब भाऊ असतील. आज ती एकटे राहिले. जोपर्यंत बाप त्यांच्या पाठीमागं होता त्यांना काही टेन्शन होतं का? न काही करू दे त्यांनी, जरी काही काम करत नसेल तरी बाप नावाचा हात जर त्यांच्या पाठीमागं असताना काय टप्पर येऊ कुणाची त्यांच्या विरोधात जायची. बापाच्या फक्त चपला दारात असाव्या, फक्त दारात जर चपला बापाचे दिसल्या ना कुणाची टप्पर नाही तुमच्या घराकडे वाईट नजरेने पाहण्याची. पण ज्या दिवशी बाप घरातून निघून जातो दादा, बाप घरातून निघून गेला की लोक मग तुमच्याकडे द्वेष करतील, त्रास देतील, पण खचून जायचं नाही. आज या परिवारातला बाप निघून गेला. आमच्या दादासाहेबांवरती जी काही जबाबदारी संसाराची पडलेली आहे, आपण सर्व मंडळी सांत्वन करण्याकरता त्यांच्यामध्ये आहात, सहभागी आहात, दुःखामध्ये सहभागी आहात. मरण चुकलेलं नाही, त्यांनाही मरावं लागलं. असं आहे, मरण असं कोणालाही येत नाही महाराज लवकर. आज ते कमी वयात गेले, काय 70-75 वय साधारण त्यांचं असेल. किती वय होतं? 69-67 वय होतं. जाण्याचं वय नाही महाराज, पण जो आवडे तयाला आणि तोची आवडे देवाला महाराज. पण जगला किती दिवस याला अजिबात किंमत नाहीये. मरण प्रत्येकाला, ऐका दादा, तुम्ही जगला किती दिवस याला अजिबात किंमत नाहीये. माणूस जगला किती दिवस याला कुणीच किंमत देणार नाही, पण माणूस आयुष्यभर जगला कसा याला फार मोठी किंमत आहे. जन्माला आल्यानंतर मरण प्रत्येकाला आहे, पण जगताना असं जगावं की 4 जण आपल्या सोबत चालले पाहिजे. चालताना असं चालावं, सोबत 4 जण आपल्या सोबत उभं राहून चाललेले असावे. बसल्यानंतर 4 लोक आपल्या सोबत बसले पाहिजे. आणि मरण असं असावं, आपण मेल्याच्या नंतर ज्याच्या कानावरती शब्द पडले की अमुक अमुक पाटील गेले, असं कळल्याबरोबर त्याच्या डोळ्यातून अश्रू यावं, असं आपला मृत्यू असावा, आपलं असलं जगणं असावं. उत्तमाची ओरे कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणीची सरे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणीची सरे, तुका म्हणे का मरणीची सरे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. माणूस गेल्याच्या नंतर त्याचं नाव पाठीमागं राहिलं पाहिजे, असं जगावं. जन्माला आल्याच्या नंतर मरण प्रत्येकाला दादा, पण कीर्ती रूपाने पाठीमागं आपलं राहिलं पाहिजे, काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे. परिवारातला बाप निघून गेला, या बापाला श्रद्धांजली वाहण्याकरता तुम्ही आम्ही सर्वजण आलात. 5 मुली आहेत. किती? नामदेव भाऊंना किती मुली होत्या? 5 मुली आहेत. ज्या लहान्या मुलीचा जेवढा लाड केला ना, तेवढ्याच बाकीच्या 4ही मुलींचा लाड केला. बाप आई वडील जे आहेत ना, ती ही लहानी आहे, ही मोठी आहे, ही मधली आहे, अजिबात विचार करत नाही. व सगळ्यांच्या हिताचा सारखाच विचार ते करतात. त्या बापानं काय लाड केला नाही व मुलींचा, काय लाड पुरवला नाही. ज्यावेळेस तुम्ही लहान होतात, 5 मुली लहान होत्या, दादासाहेब भाऊ छोटे होते.
आणि ज्यावेळेस मांडीवरती खेळत असताना बापानं नको नको ते लाड त्यांचे पुरवले. चॉकलेट मागितलं चॉकलेट दिले, सायकल मागितली सायकल दिली, गाडी मागितली गाडी दिली. बाप हट्ट पुरवण्याकरताच राहतो. पण बाप जिवंत आहे तेव्हा बापाची किंमतच कळत नाही. बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अजिबात बापाची किंमत कळत नाही. बाप ओरडतो, ओरडत नाही असं नाही. बाप ओरडतो कशा करता? त्याला वाटतं माझ्या पोराचं भवितव्य चांगलं घडावं, पोराचं वाटोळं होऊ नये, वाईट वळणाला जाऊ नये, तो व्यसनाधीन होऊ नये, याकरिता बाप बोलत राहतो. पण बाप हा वरून कठोर वाटतो महाराज, आतून महाराज बाप फार कृपाळू असतो, कनवाळू असतो, खूप प्रेम करतो महाराज बाप. पण ज्याचा बाप गेला त्यालाच किंमत विचारा. बाप जिवंत आहे तोपर्यंत एक सांगू का, बाप कधी कधी आठवतो सांगू का? लहान लहान संकट असेल तर बाप आठवत नाही. जेव्हा मोठमोठे वादळ पेटते ना, बापच आठवतो महाराज. पायाला जर काटा टोचला साहेब, पायाला जर काटा टोचला तर आई ग असा शब्द आपल्या मुखावटी बाहेर पडतो. पण ज्या वेळेस अचानक एखादा मोठा सर्प आपल्या समोर येऊ द्या, समोरून जर एखादा साप समोर आला तर बाप रे असा शब्द आपल्या मुखावटी बाहेर पडतो. लहान लहान संकटांना आईच आठवते, पण मोठमोठे वादळ पेटताना माझा बापच आठवतो. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कण करकना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारणा हिरा मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाचे बाप घे तू सारी माती. बाप कधीच रडत, बाप कधी रडतही नाही, रडताही येत नाही. बाप साठवी तू अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची, जन्मभरा रडतो लेक जाताना सारी. बाप आयुष्यभर रडत नाही, कधीच रडत नाही. बापा रडताही येत नाही. ज्यावेळेस पोटचा गोळा जो असतो, पोटची पोरगी असते, 18 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतो तो बाप त्या पोरीला. आणि ज्यावेळेस मुलगी उपवर होते, उपवर झाल्याच्या नंतर घरामध्ये पैसा नाही, घरामध्ये पैसा नसेल, लोकांच्या तिथे सालाना जाईल, उसने पैसे घेईल, कुणाकडून कर्ज काढेल. माझ्या छकुलीचं लग्न आहे, माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या दिदीचं लग्न आहे, माझ्या दिदीच्या लग्न. बाप कुणाच्या दारात जात नाही, वो बुटा सहित पाय पडतो लोकांच्या बाप, पण पुरीच्या लग्नाकरता, मुलाच्या शिक्षणाकरता. ज्यावेळेस मुलगीचं लग्न जमतं, संध्याकाळी हळद लागली की बापाकडे पाहायचं बघ. बाप तर ते लोकांमध्ये बसलेला दिसणारच नाही, एकतरी एका बाजूला बसलेला दिसेल, रडताना दिसेल. बाप रात्री जर झोपला, रात्री बाप झोपला, झोपल्यानंतर फक्त बापाच्या उशाची उशी बघायची, ऑटोमॅटिक ओली झालेली राहते, आपोआप ओली झालेली राहते. मुलगी वाटा लावण्याचा प्रसंग डोळ्यासमोर आणा. जेव्हा मुलगी वाटा लावण्याचा प्रसंग येतो, सगळ्यांच्या गळ्यात पडते ती मुलगी, सगळ्यांच्या गळ्यात पडते, चुलत्याच्या गळ्यात पडते, भावाच्या गळ्यात पडते, आईच्या गळ्यात पडते. पण तिला बाप दिसत नाही. ती म्हणते माझे बाबा कुठे गेले? सगळेजण भेटतात, बाबा दिसत नाही. धावत धावत जाते आणि एका कोपऱ्याला त्या मंडपच्या असणाऱ्या खांबाला टेकून बाप उभा राहतो, आणि त्या खांबाला टेकून बाप रडत राहतो. आणि जेव्हा मुलगी त्या बापाकडे धावत धावत जाते,
आणि बापाकडे धावत धावत गेल्याच्या नंतर बापाच्या गळ्यात पडून रडते. ढसा 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 मुलगी रडू लागते. जसे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्या जावे तसं डबडबल्या डोळ्यामधून बापाच्या डोळ्यातून अश्रू येतो. बाप रडत नाही. बाप साठावी तू अश्रू, बाप साठावी तू अश्रू, वाट आहे त्या क्षणाची, जन्मभराच्या रणातून लेक जाताना सासरी. डोळ्यातून अश्रू आले महाराज तुमच्या डोळ्यातून अश्रू आली. वस्तुस्थिती सांगतोय मी. बाप रडताना कधी दिसत नाही, पण बापाची किंमत कोण जाणे का जाणे आपल्याला का कळत नसावी. फार उपकारी महाराज बापाची. म्हणून तर तुकोबाऱ्या धन्यता देतात त्यांना. कारण का धन्यता देतात? ती आई वडील तुमच्या हिताचा विचार करतात. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आणि तुकोबाराय म्हणतात ज्या आई वडिलांची किंमत त्या पोरांना कळाली ना दादा, ज्या पोरांना आई वडिलांची किंमत कळाली त्या पोरांना, त्या सात्विक मुलांना मीच धन्यता देतो असं नाही, मीच नवल करतो त्यांचं असं नाही. तुकोबारा म्हणतात त्यांचं नवल, त्यांचं कौतुक, त्यांचं हरिक जगाच्या बापाला वाटत असतं. अभंगाचं दुसरं महाराज म्हणतात जे सात्विक मुलं आहेत, ज्यांनी आई वडिलांनी ज्यांच्यावरती संस्कार केलेले आहेत, तेच मुलं सात्विक असतात. कसे सात्विक असतात? जे आई वडिलांची सेवा करतात, गोमातेची सेवा करतात, देशाची सेवा करतात, पितरांची सेवा करतात. त्या असणाऱ्या मुलांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. तुकोबाराय धन्यता देतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. महाराज म्हणतात त्यांचं हरिक मलाच वाटतं यात नवल नाही, त्यांचा हरिक तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा हरिक वाटत असतं. आणि त्या सात्विक मुलांनी काय करावं? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन त्यांनी विठोबाचं करावं. रात्रंदिवस त्यांनी भजन करावं. हो महाराज, संतांनी भजन केलेलेच आहे, म्हणून ते आम्हाला सांगतात. दिन रजनी हाती धांदा गोवी दाते पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. महाराज म्हणतात आमचा हा धंदा आहे, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. महाराज अजूनही सांगतात, बोलावा विठ्ठला पहावा विठ्ठला, बोलावा विठ्ठला पहावा विठ्ठला, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे. येणे सोसे मान झाले हवा भारी, येणे सोसे मान झाले हवा भारी.
महाराज म्हणतात आम्ही भजन म्हणून तुम्ही करत चाला. आम्ही कीर्तन ठेवलं कशाकरता ठेवलं? हा मतकर परिवार म्हणत असेल, आमचे दादासाहेब भाऊ म्हणत असेल, आमच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाकरता हे कीर्तन ठेवलं. पण हे तो एकच की पुण्यस्मरणाच्या दिवशी काहीतरी ज्ञानदान घडावं. आजच्या दिवशी दानाला फार महत्व आहे. आजच्या दिवशी दानाला फार महत्व आहे. दान कुठलंही दान असेल, तुमचं वस्त्रदान असेल, भूमिदान असेल, गोदान असेल, सुवर्णदान असेल, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, त्यापैकी आज मी ज्ञानदानाचं कार्य करतोय. हे परिवाराच्या वतीनं घडतंय महाराज. म्हणून सांगतात संत महात्मे आम्ही भजन केलं म्हणून तुम्ही करा. असे एखाद्या गोष्टीचा अनुभव असेल तर त्या गोष्टीबद्दल बोलावं. अनुभवा आले अंगा ते या जगात येत असे तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. चांगला मृदंग वाजवावा हे कुणी सांगावं? जो चांगला मृदंग वाजवतो त्यानं सांगावं. चांगलं गायन करावं कुणी सांगावं? जो चांगला गायक आहे त्यानं सांगावं. चांगली शेती करावी हे कुणी सांगावं? ज्याची 10-12 एकर पडीक पडलेली आहे बुवा त्यानं सांगावं का? जेव्हा जो चांगला प्रगतशील शेतकरी आहे त्यानं सांगावं शेती कशी करावी. तर संत महात्मे म्हणतात आजी आम्ही अनुभव घेतलेला आहे, आम्ही भजन केलेलं आहे. पण तुम्हाला ऐकायचं नाही की तुम्ही ठरवायचंय. महाराज सांगतात नाथबाबांचं सगळ्याचं पद ध्यानात ठेवा. नाही कान तारी दुसरा येईल हे दारी नाही कान हे दारी नाही कान तरी दुसरा येईल हे दारी नाही कान सरती शेवटी बा काळ बांधून देईल सरती शेवटी बा सरती शेवटी बा काळ बांधून देईल सरती शेवटी बा एका जनाने आमचे काय वाजाईल बोली बोलत देखा पिंगला महावारी वावा देखा पिंगला महावारी दौरा फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका 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 ऐका डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका महाराज म्हणतात आई जर ऐकलं नाही हे दारी नाही काल तरी दुसरा येईल हे दारी नाही काल सराते शेवटी बा काळ बांधून नेईल सराते शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय वाजाईल एका जनार्दनी आमचे काय वाजाईल पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. महाराज म्हणतात हे सांगणं आमचं काम आहे. तुम्हाला ऐकायचं की नाही ते तुम्ही ठरवा. म्हणून भजन करा, नामस्मरण करा. महाराज म्हणतात त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण जो गीता भागवत करतो, गीता भागवताचं श्रवण करतो, वाचन करतो, पठन करतो, त्याचं हरेक देवाला वाटत असतं. अजून काय करतो? अखंड अखंड चिंतन विठोबाचे. जो विठोबा आहे त्याचं चिंतन करतो. कोणता विठोबा? जो पंढरपुरामध्ये राहतो तो. जो पंढरपुरामध्ये राहतो त्याला पाटील म्हणतात महाराज. कोणता पाटील? जंबो या दीपा माझी एक पंढरपूर गाव जंबो या दीपा माझी एक पंढरपूर गाव नगर देखा विठू पाटील त्याचे नाव
दीपा माझी. हो, पंढरपूर गाव आहे महाराज. आणि त्या पंढरपुरामध्ये एक पाटील राहतात. तो पांडुरंग परमात्मा आहे. विठोबा पाटील त्याचं नाव आहे. म्हणून त्या पाटलाचं भजन आपण केलं पाहिजे बा. त्याचं भजन केलं पाहिजे. अखंड चिंतन त्याचंच केलं पाहिजे. अखंड चिंतन विठोबाचे. महाराज म्हणतात हो, ज्या सात्विक मुलांनी भजन केलं, नामस्मरण केलं, आईवडिलांची सेवा केली, त्या आईवडिलांचं मलाच नवल वाटतं किंवा हरिक वाटतं, यात नवल नाही. तर याचा हरिक वाटे देवा, त्याचा हरिक देवाला वाटत असतं. अजून काय, त्या सात्विक मुलांचं हरिक देवाला वाटत असतं. त्यांनी भजन केलं म्हणून तुकोबाराय म्हणतात त्यांची सेवा मला जन्मभर घडू दे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने मज घडो त्यांची सेवा. तुका मने मज घडो त्यांची सेवा. मने मज घडो त्यांची सेवा. तुका मने मज घडो त्यांची सेवा. तुका मने मज घडो त्यांची सेवा. तुका मने मज घडो त्यांची सेवा. परी माझ्या दैवा पारणा. परी माझ्या दैवा परी माझ्या दैवा पारणा. परी माझ्या दैवा पारणा. परी माझ्या दैवा पारणा. कुळी कन्या पुत्र मनी माझ्या दैवा पारणा. तरी माझ्या दैवा पारणा. कुळी कन्या पुत्र होती जे जागी. कुळी कन्या पुत्र होती जे जागी. कुळी कन्या पुत्र होती जे साध्वी. कुळी कन्या पुत्र होती जे साध्वी. होती जे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. परी माझ्या दैवा पारणा. महाराज म्हणतात की काही सात्विक मुलं आहेत,
त्यांनी आईवडिलांची सेवा केली, अखंड चिंतन विठोबाचं केलं. त्यांची सेवा मला जन्मभर घडो देतो का म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम